नमस्कार सर्वांचं रुद्र सरळ या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत 5 सप्टेंबर शिफ्ट 2 2023 मध्ये तलाठी भरती जी झालेली आहे. त्याचे मराठी या विषयाचे आपण 25 प्रश्नाचं ॲनालिसिस आज करणार आहोत. तर आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट तयार करून टाकलेली आहे. ती प्लेलिस्ट ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी बघून घ्या. तर जवळपास 5 एक व्हिडिओ तिथे टाकलेले आहेत. तर पूर्वीचे 5 व्हिडिओ ते बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, परवशता या शब्दाचा अर्थ काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पराधीनता, ऑप्शन नंबर 2 विश्वास, ऑप्शन नंबर 3 स्वातंत्र्य आणि ऑप्शन नंबर 4 मुक्ती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 परवशता म्हणजेच पराधीनता. परवशता या शब्दाचा अर्थ आहे पराधीनता. पराधीनता म्हणजेच काय? पराधीनताला आपण दुसरं काय म्हणू शकतो, की जो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला पराधीनता म्हणतात किंवा परवशता म्हणतात किंवा लाचार जो असतो, लाचारी पण हे त्याला म्हणू शकतो आपण एका प्रकारे आणि दुसऱ्यावर जो अवलंबून असतो तो परवशता या शब्दाचा अर्थ आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विश्वासघात, ऑप्शन नंबर 2 विश्वास, ऑप्शन नंबर 3 इमानदारी आणि ऑप्शन नंबर 4 प्रामाणिकपणा. तर इथं काय करायचं आपल्याला? तर दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द. नसलेला म्हणजेच काय? विरुद्धार्थी नसलेला म्हणजेच कसा ओळखायचा आपल्याला? समानार्थी शब्द ओळखायचा दगाबाजी या शब्दाचा. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 1 विश्वासघात. दगाबाजी म्हणजेच काय? विश्वासघात इथं आपण सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा. वाक्य आहे समाज आणि शासन या दोघांचा ब्रॅकेटमध्ये व्यवस्था समान वाटा असायला हवा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 व्यवस्थाचा, ऑप्शन नंबर 2 व्यवस्थेला, ऑप्शन नंबर 3 व्यवस्थात आणि ऑप्शन नंबर 4 व्यवस्थेत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 व्यवस्थेत. म्हणजेच काय? तर आपण वाक्य वाचलं हा शब्द ठेवून जसं की समाज आणि शासन या दोघांचा व्यवस्थेत समान वाटा असायला हवा. त्यामुळे इथं करेक्ट शब्द हा इथे बसतो रिकाम्या जागी म्हणजेच व्यवस्था या शब्दाचा व्यवस्थेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बा.भ. बोरकर, ऑप्शन नंबर 2 वपू काळे, ऑप्शन नंबर 3 मंगेश तेंडुलकर, ऑप्शन नंबर 4 रमेश तेंडुलकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मंगेश तेंडुलकर हे रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि मंगेश तेंडुलकर यांचे दुसरे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जसं की भुईचक्र हे त्यांचं एक पुस्तक आहे. संडे मूड हे एक त्यांचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पुस्तक इथे आपण सांगू शकतो. तर रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक मंगेश तेंडुलकर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 राष्ट्रीय भजनावली, ऑप्शन नंबर 2 भजनानंद, ऑप्शन नंबर 3 भजन सरिता, ऑप्शन नंबर 4 राष्ट्रकार्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रीय भजनावली. तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे? तर माणिक बंडोजी इंगळे म्हणजेच तुकडोजी महाराज आपण त्यांना म्हणतो. आणि त्यांची इतर काही महत्त्वाची पुस्तके आहेत जसं की ग्रामगीता आहे, अनुभव सागर आहे, भजनावली आहे, सेवा स्वधर्म आहे आणि राष्ट्रीय भजनावली. ही त्यांची एक नावाजलेली गाजलेली पुस्तकं आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी ही पुस्तके आहेत. तर याच्यातलं अत्यंत महत्त्वाचं आहे ग्रामगीता. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे आणि त्यांचं नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर इथं आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रीय भजनावली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 6
पास नापास या शब्दाचा विग्रह ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पास नाही तो. ऑप्शन नंबर 2 पास नाही नापास नाही. ऑप्शन नंबर 3 पास आणि नापास आणि ऑप्शन नंबर 4 पास किंवा नापास. तर आपल्याला काय करायचं आहे, पास नापास या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पास किंवा नापास. म्हणजेच काय, हे असं काय येऊ शकतं पास नापास. एकतर माणूस पास होऊ शकतो किंवा नापास होऊ शकतो. दोन्ही क्रिया एकत्रित नाही होत इथे. पास आणि नापास होतात का माणूस एकत्र किंवा विद्यार्थी? नाही. एकतर ते पास होतात किंवा एकतर ते फेल होतात म्हणजे नापास होतात. त्यामुळे इथं किंवा हा शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7वा. अमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रधान कर्तृक कर्मणी, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी, ऑप्शन नंबर 3 नवीन कर्मणी आणि ऑप्शन नंबर 4 शक्य कर्मणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 प्रधान कर्तृक कर्मणी. तर अमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग आहे प्रधान कर्तृक कर्मणी. तर प्रधान कर्तृक कर्मणी वाक्य वाक्याचा प्रयोग म्हणजे प्रयोग कसा ओळखायचा? जसं की या वाक्यामध्ये आपण बघू शकतो अमोलने सतार वाजवली या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? इथे कर्ता आहे अमोल. क्रियापद काय आहे? क्रियापद आहे वाजवली आणि कर्म आहे सत्तार. तर जो क्रिया करणारा जो आहे कर्ता, तो इथे महत्त्वाचा आहे. जसं की आपण जर समज अमोल हा शब्द बाजूला ठेवला म्हणजेच कर्त्याला आपण अ, बाजूला ठेवलं आणि वाक्य वाचलं जसं की सत्तार वाजवली. तर वाक्याचा आपल्याला काय अर्थ लागतो का? कोणी वाजवली? सत्तार तिने वाजवली, अमोलने वाजवली का दुसरं कोणी वाजवली? याचा आपल्याला अर्थ इथे पूर्ण होऊ नाही शकत वाक्याचा. त्यामुळे कर्ता हा इथे प्रधान आहे. प्रधान आहे म्हणजेच काय? महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण इथे याला म्हणू शकतो, हे वाक्य प्रधान कर्तृक कर्मणी या वाक्याचं आहे म्हणजे प्रयोगाचं आहे. त्यामुळे इथे आपण सांगू शकतो, की ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8वा. संहार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उत्पत्ती, ऑप्शन नंबर 2 विनाश, ऑप्शन नंबर 3 क्षय आणि ऑप्शन नंबर 4 नाश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 उत्पत्ती. संहार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्पत्ती. त्याचे दुसरे काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत संहार या शब्दाचे. जसं की निर्माण एक आहे संहारच्या विरुद्धार्थी. त्यानंतर सर्जन एक आहे, उत्पत्ती एक आहे, विस्तार आणि संरक्षण हे त्याचे विरुद्धार्थी शब्द इथं आपण सांगू शकतो संहार या शब्दाचे. त्यामुळे इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 संहार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्पत्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा. पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वसंतात फुलबाग बहरते. ऑप्शन नंबर 2 वसंतामुळे फुलबाग बहरली. ऑप्शन नंबर 3 वसंत आल्याने फुलबाग बहरली आणि ऑप्शन नंबर 4 वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो. तर मिश्र वाक्य ओळखण्याचे म्हणजे आपण कसं ओळखू शकतो मिश्र वाक्य? तर मिश्र वाक्याचे काही उपप्रकार आहेत. जसं की स्वरूपबोधक मिश्र वाक्य आपण एक म्हणू शकतो. कारणबोधक एक मिश्र वाक्य म्हणू शकतो. त्यानंतर उद्देशबोधक आहे आणि एक संकेतबोधक आहे. तर या वाक्यामध्ये जेव्हा आणि तेव्हा आलेला आहे. म्हणजेच काय? जेव्हा तेव्हा या वाक्यामध्ये आलं तर तो संकेतबोधक मिश्र वाक्य आपण इथे सांगू शकतो. त्यामुळे या वाक्याला आपण मिश्र वाक्य हे म्हणू शकतो. तर जर वाक्यामध्ये म्हणून, 2 वाक्य म्हणून, की किंवा जे या अ, अवयवांनी जोडले असतील तर त्याला स्वरूपबोधक मिश्र वाक्य आपण म्हणू शकतो. कारण की यांनी जर जोडले असतील 2 वाक्य तर त्याला कारणबोधक मिश्र वाक्य आपण म्हणू शकतो. आणि म्हणून, यास्तव किंवा तस्मात या अवयवांनी जर वाक्य 2 जोडलेले असेल तर त्याला उद्देशबोधक म्हणू शकतो. आणि जर तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा जर वाक्यात आले असतील
तर त्याला संकेतबोधक मिश्र वाक्य आपण इथे म्हणू शकतो. तर या आपल्या ऑप्शन नंबर 4 मध्ये जेव्हा आणि तेव्हा हे 2 यांनी वाक्य म्हणजे आलेले आहेत वाक्यामध्ये. त्यामुळे इथं संकेतबोधक मिश्र वाक्य इथे आपण सांगू शकतो. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10वा. मी शहरातील विविध बँकामध्ये रिकामी जागा मारला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 फेरफटका, ऑप्शन नंबर 2 नजर, ऑप्शन नंबर 3 फटका आणि ऑप्शन नंबर 4 दृष्टी. तर या प्रश्नामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे. शब्द भरायचा आहे. तर आपण शब्द बघितला तर मी शहरातील विविध बँकामध्ये फेरफटका हा शब्द इथे बरोबर बसतो. मारला. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फेरफटका. मी शहरातील विविध बँकामध्ये फेरफटका मारला. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11वा. भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अतिशय गरज असली तर काहीही चालते. ऑप्शन नंबर 2 दिसायला श्रीमंत पण अन्नाला महाग. ऑप्शन नंबर 3 मोठ्या कामात लहान काम सहज होणे आणि ऑप्शन नंबर 4 सामर्थ्याच्या जोरावर अधिकार गाजवणे. तर याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो की ऑप्शन नंबर 3 भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या कामात लहान काम सहज होणे. तर एकाच म्हणीचे असे वेगवेगळे अर्थ पण इथं असू शकतात. जसं की याच म्हणीचा अर्थ दुसरा पण असा होऊ शकतो, ज्याच्याकडे खूप आहे त्याला थोडी भर पडली किंवा कमी झाली तरी काही जाणवत नाही. एखाद्या माणसाकडे भरपूर आहे म्हणजे भरपूर संपत्ती म्हणा काही पण म्हणा आणि त्या संपत्तीमध्ये त्याची जर भर पडली म्हणजे परत संपत्ती आली किंवा त्या संपत्तीमधून थोडंसं कमी झाली, तरी त्या माणसाला त्याचा फरक जाणवत नाही किंवा त्याची काही झळ जाणवत नाही. त्यामुळे या म्हणीचा अर्थ आपण सांगू शकतो, की मोठ्या कामात लहान काम पुन्हा सहज होणे किंवा ज्याच्याकडे खूप आहे त्याला थोडी भर पडली किंवा कमी झाली तरी काही जाणवत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12वा. पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा. क्रियापद आहे खुंटणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 धाडणे, ऑप्शन नंबर 2 थांबणे, ऑप्शन नंबर 3 मारणे आणि ऑप्शन नंबर 4 फसवणे. तर खुंटणेचं आपल्याला समानार्थी क्रियापद ओळखायचे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 थांबणे. खुंटणे म्हणजेच काय? की थांबणे. एखाद्याची प्रगती काय होते? खुंटते. खुंटते म्हणजेच काय? त्या प्रगती व्हायची थांबते. म्हणून त्याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 थांबणे आपण याला इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13वा. नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अडवणूक करून काम साधणे, ऑप्शन नंबर 2 उपदेशाप्रमाणे वर्तन असणे, ऑप्शन नंबर 3 मालकापेक्षा नोकर शिरजोर, ऑप्शन नंबर 4 कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. तर याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो, की अडवणूक करून काम साधणे. जसंच की एखादा माणूस आहे आणि त्या माणसाचं जर नाक दाबलं आपण, म्हणजे त्याला श्वासोश्वास घ्यायला तकलीफ होते, त्रास होतो. त्यामुळे त्याचं तोंड उघडतं. म्हणजेच काय, की एखादं काम जे आहे जे करून घ्यायची जी टेक्निक आहे, अ, अडवणूक करून एखादं काम जर करून घ्यायचं असेल एखाद्याकडून, तर त्या अ, अ, अनुषंगाने आपण ही म्हण इथे वापरतो, नाक दाबले की तोंड उघडते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची रिकामी जागा रोवली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ओनामा, ऑप्शन नंबर 2 पालखी, ऑप्शन नंबर 3 आरंभ आणि ऑप्शन नंबर 4 मुहूर्तमेढ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मुहूर्तमेढ. तर आपण ही रिकाम्या जागे हा शब्द टाकला मुहूर्तमेढ, तर याचं करेक्ट आन्सर आपण म्हणजे वाक्यप्रकार कसा होईल, की भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा. हत्ती डॅश शरीरा डॅश जो भाग हाती लागला त्या डॅश त्याने वर्णन केले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चे, ऑप्शन नंबर 2 चा, ऑप्शन नंबर 3 च्या, चे,
ऑप्शन नंबर 4 त-स-चे. तर याचं करेक्ट विभक्ती प्रत्यय इथे आहेत ऑप्शन नंबर 3 मध्ये वापरलेले च्या-चा-चे. जसं की हत्तीच्या शरीराचा जो भाग हाती लागला त्याचे त्याने वर्णन केले. त्यामुळे इथे आपण ऑप्शन नंबर 3 चे जे विभक्ती प्रत्यय आहेत, इथे एकदम करेक्ट बसतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16वा. कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चतुर्थी बहुव्रीही, ऑप्शन नंबर 2 सप्तमी बहुव्रीही, ऑप्शन नंबर 3 सप्तमी तत्पुरुष, ऑप्शन नंबर 4 चतुर्थी तत्पुरुष. तर कमरपट्टा हा शब्द आहे, त्याचा समास ओळखायचा. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 चतुर्थी तत्पुरुष समास. जसं की तत्पुरुष समास कसा ओळखायचा? सगळ्यात पहिले आपण कमरपट्टा या अ, जो शब्द आहे त्याचा विग्रह करून घेऊया. अ, चतुर्थी तत्पुरुष आहे, तर कमरेसाठी पट्टा. कमरेसाठी पट्टा हा त्याचा विग्रह इथे होतो. तर हा साठी हा जो उपसर्ग लागलेला आहे अ, किंवा त्याला हे म्हणतो आपण तर अव्यय लागलेला आहे. तर त्यामुळे इथे आपण चतुर्थी हा तत्पुरुष समास आहे असे म्हणतो. तर दुसरे पद हे तत्पुरुष समासात महत्त्वाचे असते. जसं की इथं पट्टा हा दुसरं पद आहे आणि कमरेसाठी हे पहिले पद इथे आपण सांगू शकतो. आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो. इथे साठी हा शब्द जेव्हा आपण विग्रह करतो कमरपट्टा या शब्दाचा, तर साठी हा शब्द आपल्याला घालावा लागतो. त्यामुळे इथे आपण सांगू शकतो की तत्पुरुष समास हा आहे. तर विभक्ती तत्पुरुष समासाचे अ, काही उदाहरण इथं दिलेले आहेत. जसे की सुखप्राप्त हा एक शब्द आहे. तर त्याचा विग्रह केला तर आपण म्हणू शकतो की सुखाला प्राप्त. तर इथे ला हा त्याला अ, विग्रह करताना हा शब्द घालावा लागतो. त्यामुळे इथे द्वितीय विभक्ती इथे आपण सांगू शकतो. कर्मवीर आहे. कर्माने वीर तृतीय विभक्ती ने हा प्रत्यय इथे लागलेला आहे. देवघर देवासाठी घर साठी हा इथे प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे चतुर्थी विभक्ती. चोरभय चोरांपासून भय पंचमी विभक्तीचं हे उदाहरण आहे. चोरांपासून भय आणि देवपूजा देवाची उभा आहे. षष्ठी विभक्तीचे इथं अव्यय लागलेला आहे. त्यामुळे इथं आपण सांगू शकतो की षष्ठी विभक्तीचं हे उदाहरण आहे. आणि पान कोंबडा तर पाण्यातील कोंबडा हे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचं एक उदाहरण इथे आपण सांगू शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कमरपट्टा या शब्दाचा समास चतुर्थी तत्पुरुष समास हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17वा. आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही? तर अर्थ बरोबर नाही हे आपल्याला इथे ओळखायचं आहे या प्रश्नामध्ये. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नमुनेदार, ऑप्शन नंबर 2 सुलभ, ऑप्शन नंबर 3 प्रमाणभूत आणि ऑप्शन नंबर 4 उत्कृष्ट. तर आदर्श या शब्दाचा जो अर्थ बरोबर नाही तो ओळखायचा आहे. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सुलभ. सुलभ म्हणजे काय? इथे सांगू शकतो आपण सोपे म्हणू शकतो किंवा सहज म्हणू शकतो सुलभ या शब्दाचा अर्थ. तर आदर्श म्हणजेच सोपे सहज असं नाही होत. त्यामुळे इथं त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18वा. पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे प्रकाश. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विकास, ऑप्शन नंबर 2 कर, ऑप्शन नंबर 3 प्रभा आणि ऑप्शन नंबर 4 किरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रभा. तर प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द इथं आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रकाश या शब्दाचा अजून समानार्थी शब्द आपण सांगू शकतो, की प्रकाशला आपण उजेड पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तेज पण म्हणू शकतो. त्यानंतर आपण म्हणू शकतो दीप्ती हा पण एक समानार्थी शब्द प्रकाशला आपण सांगू शकतो. त्यानंतर आलोक हा पण समानार्थी शब्द प्रकाशचा आपण सांगू शकतो. त्यानंतर प्रभा तर आहेच ऑप्शनमध्ये आणि त्यानंतर अ, अ, आपण सांगू शकतो की आभा. आभा पण इथं आपण प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द इथे सांगू शकतो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रभा.
प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे 19वा. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. वाक्य आहे मुलाने दप्तर भरले. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 दप्तर, ऑप्शन नंबर 2 मुलगा, ऑप्शन नंबर 3 मुलाने भरले आणि ऑप्शन नंबर 4 भरले. तर वाक्यातील काय ओळखायचं आपल्याला? वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे की उद्देश कशाला म्हणतात, उद्देश विस्तार कशाला म्हणतात. तर हे जनरली वाक्य पृथक्करण याच्यामध्ये येतं. जसं की उद्देश म्हणजेच काय? कर्ता. कर्ता ओळखायचा आहे आपल्याला वाक्यातला. तर कर्ता कसा ओळखायचा? जे क्रियापद आहे त्याला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून कोण, काय आणि यांनी प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. जसं की भरलेले काय भरलेले कोण? कोणी भरले? म्हणजे याला जर भरणारा कोण? असं जर विचारलं तर इथं त्याचं हे येतं, आन्सर येतं मुलगा. मुलगा. त्यामुळे इथं आपण सांगू शकतो, की मुलगा हा वाक्याचा कर्ता आहे. कर्ता आहे म्हणजेच काय? उद्देश आहे. आणि जर उद्देश विस्तार विचारला असेल याच वाक्यामध्ये, म्हणजेच काय? की कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी जर आले असेल, त्याला उद्देश विस्तार म्हणू शकतो आपण इथं. आणि कर्मविस्तार म्हणजे काय असतं? कर्माविषयी माहिती सांगणारे शब्द कर्मापूर्वी जर आले असतील, तर त्याला कर्मविस्तार इथे म्हणू शकतो. आणि विधेय म्हणजे काय? क्रियापद. जसं की या वाक्यामध्ये विधेय काय आहे? विधेय आहे विधेय आहे वाक्यामध्ये भरले. भरले हे विधेय आहे. आणि विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियाविशेषण किंवा क्रियापदाला केव्हा, कोठे, कधी किंवा कसे असे प्रश्न विचारल्यास ते आपल्याला विधेय विस्तार हे मिळते. म्हणजेच क्रियाविशेषण मिळते. पण आपल्याला वाक्यामध्ये काय ओळखायचं आहे इथे? उद्देश ओळखायचा आहे म्हणजेच कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता आहे वाक्याचा मुलगा. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. हमरी-तुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 भांडण करणे, ऑप्शन नंबर 2 हरवणे, ऑप्शन नंबर 3 पाठलाग करणे, ऑप्शन नंबर 4 पळून जाणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 भांडण करणे. हमरी-तुमरीवर येणे म्हणजेच काय? भांडण करणे. हा सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा. भाव्य प्रयोगाचे उदाहरण ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 आईने मुलांना उठवले, ऑप्शन नंबर 2 मुलांनी कविता वाचली, ऑप्शन नंबर 3 मुलांनी अभ्यास केला आणि ऑप्शन नंबर 4 मुलांनी खिचडी खाल्ली. तर भावे प्रयोग ओळखताना भावे प्रयोग कसा ओळखायचा? तर भावे प्रयोग म्हणजे वाक्यातील जो कर्ता किंवा कर्म आहे यांच्या लिंग किंवा वचनात बदल केला तर क्रियापदाचे रूप बदलत नाही. जसं की आईच्या जागी हा जो वाक्यात कर्ता आहे, आईच्या जागी आपण बाबा घेऊया. बाबाने मुलांना उठवले. तर जो वाक्याचं क्रियापद आहे ते बदलते का? नाही. आईच्या जागी आपण दुसरं घेऊया. त्याने मुलांना उठवले तरी त्याचं क्रियापद बदलत नाही. त्यानंतर मुलांनाच्या जागी आपण मुलींना घेऊया. आईने मुलींना उठवले तरी क्रियापद बदलत नाही. त्यामुळे हे जे वाक्य आहे ऑप्शन नंबर 1 मधलं आईने मुलांना उठवले हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण इथं आपण सांगू शकतो. तर भाव्य प्रयोगामध्ये काय होतं, जे क्रियापद जे असतं ते नपुंसकलिंगी एकवचनी असतं. जो क्रियापद असतं, क्रियापद नपुंसकलिंगी एकवचनी असतं क्रियापद. आणि त्यामुळे आपण इथे सांगू शकतो, की हे आईने मुलांना उठवले हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू इथं. प्रश्न क्रमांक 22वा. आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे रिकामी जागा हवा, गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 करील, ऑप्शन नंबर 2 कर, ऑप्शन नंबर 3 करायला, ऑप्शन नंबर 4 करतो. तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द इथे भरायचा आहे. तर शब्द आहे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर जागरूकपणे करायला हवा. तर करायला इथे शब्द जर टाकला तर वाक्य एकदम व्यवस्थित बरोबर होतं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4.
सॉरी ऑप्शन नंबर 3 करायला. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23वा. पुढील पैकी सकर्मक वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तो धावताना थांबला. ऑप्शन नंबर 2 महाराज दरबारात आले. ऑप्शन नंबर 3 मुले जोरात ओरडली आणि ऑप्शन नंबर 4 मी दार बंद केले. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मी दार बंद केले. मी दार बंद केले. तर या वाक्यात जर आपण सांगायचं झालं तर वाक्याचा कर्ता कोणता आहे? करणारा कोण आहे? करणारा दार बंद करणारा कोण आहे? मी आहे इथं. तर कर्ता झाला हा मी आणि बंद केलेले काय आहे इथं? दार. बंद केलेले काय? दार. त्यामुळे कर्म इथं वाक्याचं आपण सांगू शकतो दार हे आहे. तर वाक्यामध्ये जर कर्म असेल तर वाक्य ते आहे सकर्मक. म्हणजे काय? कर्मासहित सकर्मक वाक्य इथं आपण सांगू शकतो. कारण वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. दार हे वाक्याचं कर्म आहे. मी हा वाक्याचा कर्ता आहे. त्यामुळे हे सकर्मक वाक्य इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24वा. गोदावरी परुळेकर यांचे पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भूमिका आणि उत्सव. ऑप्शन नंबर 2 जेव्हा माणूस जागा होतो. ऑप्शन नंबर 3 जेव्हा मी जात चोरली आणि ऑप्शन नंबर 4 अंधारातील दिवे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जेव्हा माणूस जागा होतो. हे गोदावरी परुळेकर यांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. तर गोदावरी परुळेकर यांचे दुसरे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची पुस्तके इथे दिलेली आहेत. जसं की बंदिवासाची 8 वर्ष, आदिवासींचा बंड, द मॅन अवेक ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आपण इथे सांगू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जेव्हा माणूस जागा होतोय. गोदावरी परुळेकर यांची पुस्तके आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25वा. अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अकस्मात, ऑप्शन नंबर 2 अचानक, ऑप्शन नंबर 3 अनपेक्षित आणि ऑप्शन नंबर 4 अपेक्षित. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अपेक्षित. तर अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपेक्षित. पण अकल्पित या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे. अपेक्षित म्हणजेच काय, की अकल्पित म्हणजे काय, की ज्याची अपेक्षा नाही. ज्याची अपेक्षा नाही हे आपण या शब्दाचा अर्थ सांगू शकतो. आणि दुसरे काही शब्द आहेत जे अ, अकल्पित या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. जसं की अकल्पितचं आपण कल्पित पण म्हणू शकतो आणि त्यानंतर अपेक्षित सुद्धा म्हणू शकतो. अपेक्षित सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना हा व्हिडिओ बघायला सांगा. आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.